स्वतःचा अकार्यक्षमपणा लपवण्यासाठी यांना दुसऱ्याची जात काढण्यात जास्त मजा वाटते, अशी टीका उरणचे आमदार महेश बालदी यांनी शनिवारी विरोधकांवर केली। करंजा बंदरे हे माझे स्वप्न आहे, त्यामुळे राहिलेले बंदर हे लवकरच पूर्ण करणार, अशी ग्वाही ही मच्छीमारांना दिली। उरण मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांचा झंझावाती प्रचार संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे। त्या अंतर्गत शनिवारी करंजा येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, रवींद्र कोळी, सांडजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जितेंद्र खरत, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा, नवापाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी, नवापाडा पर्सनेट असोसिएशनचे अध्यक्ष विनय कोळी, माजी चेअरमन शिवदास नाखवा, के.एल. कोळी, व्हाईस चेअरमन राजेंद्र नाखवा, महेश नाखवा, रवींद्र कोळी, रमेश नाखवा, नरेश कोळी, नवापाडा मच्छीमार सोसायटी चेअरमन प्रीतम कोळी, रमेश नाखवा, माजी सदस्य रवींद्र म्हात्रे, दोणागिरी ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील, महेश भोसले, प्रतीक म्हात्रे, गणेश कातकरी, करण म्हात्रे, अतुल म्हात्रे, आकाश कश्यप, रघुनाथ पवार, प्रीतम कोळी, योगेश पांचाळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। आता जो दसरा गेला, एका वर्षाच्या आत राहिलेल्या आदिवासींना त्यांची स्वतःची घरं मिळाली, हे त्या मुख्यमंत्र्यांनी करून दिलं आणि ती मोफत घरं सिडको कडून बनवून दिली। मित्रांनो, आपण तर आपल्या वचननाम्यामध्ये यंदा शब्द दिलाय की पुढच्या वेळेला माझ्या मतदारसंघातला एकही आदिवासी, मग तो कातकरी असो, ठाकूर असो, कोणी असो, तो कुडाच्या किंवा कच्च्या घरात राहणार नाही, हे आव्हान महेश बालदींनी स्वीकारलं। जर 21व्या शतकामध्ये तो आदिवासी जर माझा कुड्याच्या घरात राहत असेल, कच्च्या घरात राहत असेल, तर ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शोभणार नाही आणि त्याचं आव्हान आपण स्वीकारलंय। अनेक जण मला म्हणतात तुम्ही कसं करणार? अरे कुठे करू ते आम्हाला माहिती आहे। आणि आता तुम्ही 8 पदरी रस्ता केला, तेव्हा तेही सांगितलं। उरणमध्ये जेव्हा मी सांगितलं 150 कोटी रुपयाची कामं करीन, तेव्हा तुम्ही सांगितलं पैसे कुठून आणणार? करंजा बंदराच्या वेळेला हे आधीचे आमदार सांगतात माझं पत्र दिलं होतं। आता यांच्या पत्राने जर बंदर झाली असती तर हे गेल्या वेळेला कशाला हरले असते मी अपक्ष असताना? अहो, आपलं कर्तृत्व काय सांगा ना। तुमचं केलेलं एकही काम महेश बालदीने स्वतःच्या नावावर नाही घेतलं साहेब। आम्हाला लोकांच्या बोलायला आपलं बोलण्याचा अधिकार नाही, आपल्या स्वतःमध्ये मर्दुमकी आहे, धमक आहे। आपण आपलं काम सांगितलं तरी बास होतं। तुमच्यासारख्यानं मी तुमची कामं चोरण्याची मला गरज नाही। त्याच्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची की आदिवासी क्षेत्रामध्ये काम करता आलं, रोडच्या क्षेत्रात काम करता आलं, हॉस्पिटल करता आलं, येत्या काळामध्ये आपल्याला परिपूर्ण असं बंदर करायचंय। आणि मला माहिती आहे प्रदीप नाखवानी ही एवढी लोक जमवली ना, हे त्याच्या मागे फार कावा आहे। त्याला माहिती आहे की याला एकदा सगळ्यांसमोर शब्द घ्या म्हणजे ही कायम रोज आमची पाठलाग काढता येईल, काळजी करू नका। हा समस्त करंजेकरांना मी मच्छीमार समाजाला शब्द देतो की राहिलेलं बंदर पूर्ण करणार ही आपली जबाबदारी। त्याच्याकरता निधी आणायचा कुठून? तुम्ही मला लोकप्रतिनिधी निवडलात, तुम्ही मला तुमचा नेता निवडलात, तुम्ही मला मत दिलं, ते कर्ज माझ्या डोक्यावर आणि हे बंदर हे तर आपलं स्वप्न आहे। त्याच्यानंतर आता हा रस्ता बनवायचा आहे। मला जितेंद्र खरत आमचे अध्यक्ष फार मागे, पण ते पाईपलाईनचं काम चालू होतं, जलजीवन मिशनचं काम होतं। करंजामध्येही 15 दिवसांनी 17 दिवसांनी पाणी येतं, हे काय उत्तम नाहीये। आपण जर कोकणामध्ये राहतो, 4 महिने पाऊस पडतो, रस्त्यावर पाऊस, घरावर पाऊस, शेतात पाऊस, समुद्रात पाऊस, फक्त नळात पाणी नाही। ही जी दुर्भिक्ष होतं हे कोणाचं होतं? आजपर्यंत ज्यांनी कोणी काम केलं नाही त्याचं होतं। माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने जलजीवन मिशन मध्ये एवढ्या कोटी रुपयाची ही योजना दिली आहे आणि ती योजना येत्या वर्ष 1.5 वर्षामध्ये पूर्ण करू आणि करंजामध्ये रोज पाणी येईल, हा तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे। मित्रांनो, आपल्याला काम करायचं।